साई सेवा संघ संघटक सनी शिंदे यांनी भव्य साई भंडारा केला आयोजित। मनसे 142 शाखा अध्यक्ष व श्री साई सेवा संघ संघटक सनी शिंदे यांनी केला साई भंडारा आयोजित। साईची सर्वांनी होय यासाठी मी साई भंडारा करतो। आम्ही हर वर्षी आता 12 वर्षाच्या आमच्या मंदिराला हर वर्षी आम्ही पदयात्रा जाऊन साईचा भंडारा 26 जानेवारी आम्ही जाऊ होतो आणि लोकांचा प्रतिसाद तुम्ही स्वतः बघत असाल। आमचं फक्त एवढं की साईच्या आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचून पाहिजे आमच्या अपेक्षा, बाकी काय नाही। आम्हाला 13 वर्ष आमच्या मंदिराला 13 वर्ष आले। या संकल्पना अशी झाली की आमची चाळी आहे 122 टनाची चाळी आहे, पण इथं मंदिर नाही, इथं सर्व जात धर्मवाले राहतात। मग असं कोणत्या देवाचं मंदिर ठेवायचं की सर्व जात एकत्र आहे। मग तसे एक साईबाबा आहे ते सर्व धर्माला मानणारे लोक आहे, म्हणून तो साईबाबा मला साईबाबाचं मंदिर आम्ही बनवूया। चांगलं वाटतंय, जो काही साईबाबांचा आशीर्वाद भेटला ते पण सनी दादामुळे, आणि सगळ्यांनाच बघून जरा आनंदच होतोय कारण की खूप चांगले प्रकारे त्यांनी आयोजित केलेले आहे आणि खूप लोक भेटण्यात आली, खूप म्हणजे एक म्हणजे काय बोलू, सगळे एकत्र येतात ते ह्याच निमित्ताने, तर चांगलं वाटतं। साई भंडाराच्या आयोजनाने सनी दादांनी मस्तपैकी कार्यक्रम घेतलेला आहे, उत्तम चांगला प्रतिसाद पण लोकांचा आहे, बघून तर डोळे दिपवतात एवढं झालेलं आहे भंडारा। बाकी साई बाबाचा आशीर्वाद सगळ्यांना भेटतो। कुछ नहीं, हर साल करते बहुत अच्छा है। सनी भाई अपने बहुत खास है, बहुत अच्छे से होता है और सब अच्छे से करना है हमको, और कुछ नहीं। सभी जाति के आते हैं मगर हमारे सब साथ में ही है और सब अच्छे। जाति धर्म नहीं मानते नहीं हम, जो भी है भंडारा मतलब सबके लिए, उससे जाति धर्म का किसी से कुछ लेना देना नहीं है। और यही बात के लिए हम लोग यहाँ पे सपोर्ट करने के लिए खड़े होते हैं। जितने भी लोग हैं हमारे, ये सब सपोर्टिव है, सब अलग अलग जाति धर्म ऐसा सब मानना लोगों का है, हमारा ऐसा कुछ भी नहीं है। वाटतंय की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपले मनसेचे शाखा अध्यक्ष सनीभाऊ शिंदे आणि स्वराज्य प्रतिष्ठान श्री साई सेवा संघ याच्या मार्फत साई भंडारा नव्हे तर हा साईंचा महाभंडारा आहे। इथं दरवर्षीप्रमाणे हजारो लोकांचं अन्नदान होतं या साई भंडाऱ्यातनं, आणि मला तर असं वाटतं ना, आज गेले कित्येक वर्ष म्हणजे आज कमीत कमी 20 वर्षापासून हा साई भंडारा होतोय। तर दरवर्षीप्रमाणे अशीच लोकांनी साथ दिली पाहिजे या साई भंडाऱ्यासाठी, आणि मला असं वाटतंय ना की ह्या साई भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी आलं पाहिजे। एक गोष्टी खूप सांगायला आनंद होईल की आज जो इथे साई भंडारा ठेवलेला आहे, साईची जे पूजा आहे, तर याच्यामध्ये की कुठल्याही प्रकारचं म्हणजे ऑड जे गाणे असतात हिंदी मूवीजचे ते लावले नाहीत, आणि कुठलाही म्हणजे दारू वगैरे पिऊन असं काही धिंगाणा वगैरे या नाच गाणं केलेलं नाही याच्यामध्ये। हे गोष्ट मला इथं प्रथम म्हणजे खूप मनाला म्हणजे माझ्या चांगलं वाटलं, आणि हे गोष्ट मला इथं आवडली, आणि सगळ्यांनीच असं करावं, तर बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे पोचतील आणि भंडाऱ्याचा लाभ पण चांगला होईल, आणि जो प्रसाद आहे कधी वाटोळं होणार नाही, आणि कार्यक्रम सगळेही करायला उत्सुक होतील आणि सगळेही या गोष्टीला सपोर्ट करतील। हां, सर्व जाती असं म्हणजे कुठलाच भेदभाव नाही आहे, आणि सगळे जाती आणि सहमन आणि सहकुशीने त्यांनाही आवडलं की भंडारा चांगल्या पद्धतीने होतो आणि पूजाही चांगल्या पद्धतीने होते, कुठलाच भेदभाव नाही। खूप छान वाटलं साई भंडाऱ्याचं आयोजन, डेकोरेशन वगैरे खूप छान केलेलं आहे, बाबांचा फोटो वगैरे आणि जेवण वगैरे भंडारा असतो ना, खूप छान होता। असंच आयोजन केलं तर अजून बरं वाटेल, आपल्या मानखुर्दचं नाव चांगलं होईल आणि देवाची भक्ती वगैरे साईबाबाची भक्ती वगैरे वाढल, बस एवढंच मी सांगू शकतो। छान होता भंडारा। हमारा प्रोग्राम अच्छा होता, हमारा हम करते मेहनत करते हैं लोग सब, 1 नहीं 2 नहीं 3 नहीं 4 नहीं 5 नहीं, सबके सब भंडारा आ रहा है हमारा, पालकी आ रहा है हमारा, हम करेंगे, ऐसे नहीं वैसे नहीं, ऐसे करेंगे लेकिन प्रोग्राम। आम्हाला हर वर्षी खूप मजा येते साईबाबाच्या भंडाऱ्याला। हा शनी मारुती शिंदे आमचा भाऊ आहे, आम्हाला हर वर्षी कसलीच कमी पडू देत नाही, आम्हाला सर्व काही सहकार्य त्यांनी केलेलं आहे, आणि म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहतो। वर्षापासून आमचे महाराष्ट्र नवनिर्माणाचे शाखाध्यक्ष सनीभाऊ शिंदे हे गेल्या 12 वर्षापासून मोठ्या प्रमाणात साई उत्सव भंडारा हा करतात, तर त्यांच्या भंडाऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आहे, आणि खूप मोठ्या प्रमाणात इथं ते लोकांच्या महाप्रसादाची इथं व्यवस्था करतात, त्याच्यामुळं हा साई भंडारा खरंच लोकांना पण एक चांगला
लोकांच्या पण चांगल्या ह्याच्यासाठी आणि पालखीसुद्धा निघली जाते. कालच्या दिवशी पालखी असते आणि आज हा मोठ्या प्रमाणात साई भंडारा इथं आयोजित केला असतो दरवर्षीप्रमाणे. तर आपला दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारी याच दिवशी आपला साई भंडारा ठेवला जातो. तर आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष सनी शिंदे यांनी दरवर्षी आयोजित केलेला साई भंडारा इथे दरवर्षी साजरा आम्ही करतो. तुम्ही इथं बघू शकता की दरवर्षी इथं जातीभेद न करता इथे प्रत्येक जातीची इथं माणसं साई भंडाऱ्याचा लाभ घ्यायला इथे येतात आणि दरवर्षीप्रमाणे इथं जो साई भंडारा होतो मोठ्या जल्लोषाने साजरा होतो. तर पुढच्या वर्षी पण सगळ्यांनी साथ द्यावी हीच फक्त विनंती करतो.